हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीमधील सामना आणि सामना प्रत्येकी 5 षटकांचा, 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ आपल्याला दिला जाईल. दक्ष गायकवाडसाठी पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रकाश गायकवाड यांच्याकडून प्रति षटकासाठी चौकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. निकळ पिंपळनेर रँकिंग 1चा हा संघ आपण बघतो. 2 विजेतेपद आणि 2 उपविजेतेपदांसह हा संघ सध्या जेशिया संघटनेमधील संघामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे आणि या अगोदर सामन्यामध्ये नंबर 1 परफॉर्मन्स देखील त्यांचा पाहायला मिळालेला आहे. आता मात्र आपण बघतो प्रतिस्पर्धी वेगळा टीम वडूनगर ज्या संघाने देखील पहिला सामना जिंकलेला आहे, तर दुसरं म्हणजे न्यू पिंपळनेर संघ त्या संघाने देखील पहिला सामना जिंकलेला आहे. या दोन संघामधील हा दुसऱ्या फेरीमधील सामना आता मात्र पाहायला मिळेल. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल. आपली जी 4 षटके आहेत ती 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आपण जर 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ खर्च करता तर शेवटच्या 5व्या षटकामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा प्लेअर 30 संघामध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीची देखील दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. सलमीतुरी मैदानामध्ये आपण पाहतो या न्यूग्रा पिंपळनेर संघाकडून दक्ष गायकवाड विथ ऋतिक म्हात्रे टू ओपनर ऑन मिडल. आपण बघतो दक्ष गायकवाड विथ ऋतिक म्हात्रे. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज पाहायला मिळतोय टीम वडोनगर संघाकडून उज्ज्वल गुराव. पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर लगेच टाइम नोट केला जाईल आणि पहिली जी 4 षटके ती 20 मिनिटांमध्ये एनी हवा आपल्याला पूर्ण करावीच लागतील. उज्ज्वल गुरव आपण बघतो फ्रंट गोलंदाज पहिले षटक घातल्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्यावर पाहायला मिळते. स्थापित जोडी आपल्याला पाहायला मिळते नाही, कारण मागील सामन्यामध्ये सलामीला थोडासा बदल पाहायला मिळतो. इथे मात्र आपण बघतात दक्ष गायकवाड समेत ऋतिक म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्थापित गोलंदाज पाहायला मिळतो, जो गोलंदाज नेहमीच वडोनगर संघाच्या गोलंदाजीला सुरुवात करतो तो गोलंदाज उज्ज्वल गुरव सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. पिवनचं पहिले षटक ऋतिक म्हात्रे ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक इंडला आपण बघतो दक्ष गायकवाड. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनागिरी फलंदाज ऋतिक म्हात्रे. पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय बरोबर 2:57 मिनिटांनी. पहिला चेंडू इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. एक्स्ट्रा गोलचा शतक चेंडू खाली विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना ऋतिक म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. सलामीचा जेव्हा बाद होतोय तेव्हा त्या फलंदाजाला डक अर्थात रॉयल डकचा शिकार किंवा प्लॅटिनम डकचा शिकार झालेला असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र प्लॅटिनम डक किंवा रॉयल डकवर बाद होताना ऋतिक मात्र पाहायला मिळतोय. न्यू बॅटर एक्सपिरियन्स कंपनीवर विजय गायकवाड आता मात्र वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी आलेले आहे. इथे मात्र लॉप केलं चेंडूला आल्या चेंडूला फिरकवून दिल्या सीमा पार लॉंग ऑफच्यावरून षटकार. मैदानामध्ये आलेल्या षटकाराने डॅसिंग अंदाजाने त्यांनी आपल्या डावाची सुरुवात केलेली आहे. षटकाराने संघाचं देखील अकाउंट ओपन करताना आपण बघतोय फलंदाज विजय गायकवाड. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर झपकन निघून जातोय इस्ट्रिक्सच्या हातामध्ये. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर हा निर्धाव चेंडू. घटना पूर्ण नक्कीच षटक आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 3 चेंडू आतापर्यंत हाताला गेलेले आहेत, मात्र तिन्ही चेंडूंवर काहीतरी वेगळं पाहायला मिळालेलं आहेत. उज्ज्वल गुरु फ्रंटल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर P1चं पहिले षटक घातलं त्यांना.
इथे पुन्हा एकदा चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलेला शतरक्षक चेंडू खाली आणि हे आपण पाहू शकता झेल ड्रॉप. इथे मात्र झेल सोडला गेलेला आहे. जीवदान विरुद्ध फलंदाज विजय गायकवाडला. टेक द कॅच आणि विन द मॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच, क्रिकेटर समीकरण कुठेतरी क्षेत्ररक्षक विसरलेला आहे. झेल सोडल्यानंतर देखील क्रिकेटमध्ये अनेक इतिहास घडलेले आहेत. रोहित शर्माचा झेल सोडल्यानंतर रोहित शर्माने वन डे क्रिकेट इतिहासामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम 264 धावा केला. आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये ब्रॅन लॅरचा झेल सोडल्यानंतर इंग्लंड विरुद्ध त्याने 400 धावांचा पाऊस पडला, 400 धावा वैयक्तिक खेळले गेली. इथे मात्र इनसाइड आउट, कव्हर एजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल डीपला जाऊन तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. 2 धाव दक्ष गायकवाड पूर्ण होताना 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आपण सामना पाहतोय न्यूयॉर्क पिंपलेर विपक्ष टीम वडूनगर या दोन्ही संघांनी आजच्या दिवसामधील प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. आणि या दुसऱ्या फेरीमधील हे दोन संघ आता मात्र एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत. पहिले षटक मार्गस्थ उज्ज्वल गुरव वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात बोलतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या पहिल्या षटकाची समाप्ती, P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर न्यूयॉर्क पिंपलेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 9 धावा. पहिल्या षटकासाठी आपण जर बघितले तर 2:57 षटकाला सुरुवात झाली होती आणि 3:01 षटक पूर्ण, म्हणजे 4 मिनिटाचा वेळ या षटकासाठी घेतला गेलेला आहे. P2चं दुसरं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या न्यूयॉर्क पिंपलेर संघाची पाहायला मिळते ती 1 बाद 9. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर होल्डर ऑफ वडूनगर गिरीश पाटील सज्ज होतोय. पहिल्या सामन्यामध्ये विथ बॉल विथ बॅट चांगली कामगिरी गिरीश पाटील याची राहिली होती. गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तो पाहायला मिळतोय. P2चं दुसरं षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे संगणक केतन पाटील याने. गिरीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर गिरीश पाटील याचा सामना फलंदाज विजय गायकवाड. गिरीश, आपण गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. इथे हलकासा अपील डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. पण लेगबाचा इशारा देतोय पंचांकडून, एक आव्हान देत आहो लेगबाच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो न्यूयॉर्क पिंपलेर हा संघ टीम वडूनगर या संघाविरुद्ध. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय. आपण पाहत आहोत खासदार चषक 20-25चं आयोजन. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आले आहेत जनमन सरवली, जय भोलेनाथ सरवली. आणि भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय या न्यूयॉर्क पिंपलेर विपक्ष टीम वडूनगर या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. P2चं दुसरं षटक गिरीश पाटील अदलताना पाहायला मिळतोय. तर गिरीश पाटीलचा सामना करत दक्ष गायकवाड. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आले नाही, निशाणा साधता आले नाही. निशाणा साधला गेला असता तर कदाचित विजय गायकवाडला जावं लागले असतं तंबूच्या आश्रयाला. आता इथे आपण पाहतोय निशाणा साधला गेलेला नाही आणि परिणाम स्वरूप 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ P2चं दुसरं षटक हाताळताना गोलंदाज गिरीश पाटील. 20 मध्ये 2 क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या मागे आहेत. त्यामध्ये आपण थर्डमॅन फायनली का पाहू शकता. गिरीश पाटील विजय गायकवाडसाठी यावेळी फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय सेफ हँड केतन पाटील. आणि येथे मात्र जावेला गेलं फलंदाज विजय गायकवाड याला डगआउटच्या आश्रयाला. दुसरा आसरा पिंपलेर या संघाला.
आणि बॅटिंग साईडने आता मात्र रिव्ह्यू आपल्याला गमावलेला आपण पाहतोय या दुसरा फलंदाज इथे बाद होताना विजय गायकवाड बाद होण्यापूर्वी या सुरुवात चांगली केली होती षटकराने. मात्र 7 धावांचं योगदान देऊन तो व्हॅल्यूमध्ये परतला आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये पाहतोय या हार्दिक गायकवाड. BPL स्पर्धेमधील रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक त्यांनी पटकवलं होतं. तोच हार्दिक गायकवाड आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 11 धावसंख्या 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्वर्गीय रतन गणपत भोईर प्रेसिक स्टँड आहे त्याच्या बाजूला जी चिंचेच्या जागेला स्कूटी आहे त्या स्कूटीची ग्लास आपण डाऊन करायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल. येस धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ पेटूचा दुसरं षटक हाताळताना गोलंदाज गिरीश पाटील. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू होते थर्ड मॅन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. स्लिप जर तैनात असते तर कदाचित हा झेल होऊ शकला असता. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 12वर. आपण सामना पाहतोय टीम वडोनगर विपक्ष न्यूग्रा पिंपलेर या दोन संघामध्ये. दक्ष गायकवाड आणि हार्दिक गायकवाड ही चांगली जोडी मैदानामध्ये. ऋतिक म्हात्रे आणि विजय गायकवाड हे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे लॉप केले चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सेफ अँड सुरक्षित हातांची जोडी पेश करताना पुन्हा एकदा केतन पाटील झेल घेताना आणि आणखी एक फलंदाज बाद होताना पिंपलेर या संघाचा. आपण पाहतोय या चांगली या फिल्डिंग त्याच्या आउटफील्ड मध्ये पाहायला मिळते. आणि 3 फलंदाज एकूण बाद झालेले आहेत. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज रेकॉर्डचे असल्याला परत पहिला फलंदाज ऋतिक म्हात्रे बाद झाला होता 0 धावसंख्येवर. दुसरा फलंदाज त्यानंतर बाद झाला होता विजय गायकवाड 11 धावसंख्येवर. नुकताच दक्ष गायकवाड बाद होताना आपण पाहतोय 12 धावसंख्येवर. न्यू बॅटर सचिन गायकवाड एक्सपिरियन्स कंपेनियन आपण पाहतोय. हार्दिक गायकवाड आणि सचिन गायकवाड जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज गिरीश पाटील आतापर्यंत 2 सफलता त्याने अर्जित केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये उज्ज्वल गुरव यांनी देखील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं. ऋतिक म्हात्रे याला माघारी धाडलं होतं. आणि या षटकामध्ये आपण पाहतो गिरीश पाटीलांनी 2 विकेट आतापर्यंत चटकावलेले आहेत. केवळ चेंडूला दिशा दिली आपण बघतोय सन्मान केलेला आहे. शॉर्टकाउट रिझन मध्ये या चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज सचिन गायकवाड नाही. 2 षटकाची समाप्ती P1 आणि P2 या 2 मॅन्डेटरी पावलेच्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यूक्लब पिंपलेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 13 धावा. आणि 2 षटकांसाठी 11 मिनिटाचा वेळ आतापर्यंत खर्च केला गेलेला आहे. टीम हडल आपण पाहतोय या मैदानामध्ये. टीम मीटिंग घेतली जाते. पण लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. पंच देखील वॉर्न करत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. उज्ज्वल गुरव यांनी पहिले षटक हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये गिरीश पाटील यांनी आपण बघितलं तर इनमीन 3च धावा खर्च केल्या आहेत. 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. आकाशजी पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. खासदार चषक खास आपण पाहतोय आणि खासदार चषकमध्ये आलेल्या खास मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये खास स्वागत आहे. उज्ज्वल गुरव कंटिन्यू पाहायला मिळतोय.
P1चं पहिलं षटक देखील त्याने हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते दुसरं षटक हाताळण्यासाठी, अर्थात संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं. तर उज्ज्वल गुरे याचा सामनागार फलंदाज सचिन गायकवाड. स्विंग अँड मिस, पंचांचा इशारा वाईट, थोडंसं दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज आपण पाहतोय. दिशांन चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये एक नाही भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 14वर. आपण सामना पाहतोय टीम वडोनगर विपक्ष न्यू इक्विडा पिंपलेर या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. उज्ज्वल गुरु तिसऱ्या षटकात आणण्यासाठी आलेला आहे, ज्याने वाईट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केलेली आहे. स्विंग अँड मिस, इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बेटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. वाईट नंतर चांगली वापसी करताना गोलंदाज उज्ज्वल गुरु याने पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केला होता. त्यानंतर षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना त्यानंतर 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यावर पुन्हा एकदा केतन पाटील जो संघाचा संघनायक आहे त्याने विश्वास दाखवलेला आहे आपल्या स्पेलिंगमध्ये दिला. दुसरा आणि संघाकडून तिसरं षटकात आलताना प्रॉपर टायमिंग साधलं नाही, मिडलवर बॅट चेंडू घेता आला नाही. चेंडू जातो या शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 15वर. थोडासा शांत आणि संत क्रिकेट सध्या पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता आणि त्यानंतर पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेल्या पिंपलेर संघाच्या फलंदाजांना वडवणूकर संघाच्या गोलंदाजांनी. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते, कारण आता डावखुरा फलंदाज दक्ष गायकवाड हार्दिक गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. उज्ज्वल गुरव बॉलिंग ट्रॅकवर सामनाकर फलंदाज हार्दिक गायकवाड. यावेळी करार स्ट्रेटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक केतन पाटील तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 16वर. सिंगलने धावफलक हलता ठेवलेला आपण पाहतोय. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलेला आहे फलंदाजांना. मोठ्या बॅटरीचा आतापर्यंत वापर करू दिला नाही. डोकं वर घालण्याची संधी मागील 2 षटकापासून दिली जात नाही या पिंपळनेर संघाच्या फलंदाजांना. उज्ज्वल गुरव यावेळी सामनावीर फलंदाज सचिन गायकवाड. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जात डीप पॉइंट रिजन मध्ये. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चांगली आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ते 20 वर. दुसरा मोठा फटका आपण पाहतो या इनिंग मधील सचिन गायकवाडच्या बॅटमधून. या अगोदर विजय गायकवाडच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतात आणि चौकार आपण पाहतोय या सचिनच्या बॅटमधून. हलकासा अपील, पंच संमत नाही तर पंचाचा इशारा वाईट. आव्हान त्याचा वाईट चुरपाने अंपर डिसिजन, लास्ट डिसिजन. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण अंपरशी करायचा नाही. ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फिल्डिंग सजवायचे आहे. वाटचा इशारा पंच करून आणि आव्हान देताना संघाची धावसंख्या 21 लॉस ऑफ 3 विकेट, थर्ड रन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय टीम वडवणूकर संघ. गोलंदाज उज्ज्वल गुरव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामनाकर फलंदाज सचिन गायकवाड. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळी देखील पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून. सीमा बार आणखीन एक चौकार. सचिन गायकवाडच्या बॅटमधून
संघाची धावसंख्या वाढून होती ते धावफलकावर 25 धावा, सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगती पदावर आपण पाहतोय. त्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र थर्डमॅन रिझर्व्हमध्ये चेंडू जातोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू थांबला जातोय. एक धाव पूर्ण आणि या सिंगलने षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाची समाप्ती न्यूयॉर्क पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 26 26 लॉस ऑफ फॉर 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 26 धावा. इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. 5 षटकांचा सामना आपण बघतोय दुसऱ्या फेरीमधील न्यूयॉर्क पिंपळनेर विपक्ष टीम वडोनगर या दोन संघामध्ये. दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा खासदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जॉनमन सरवली, जय भोलेनाथ सरवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. क्षेत्रक्षेत्र सजवायचं आहे, खेळाला सुरुवात करायची आहे. पंच देखील ते सांगत आहेत जास्त वेळ आपल्याला खर्च करता येणार नाही. भुजोल गुरु यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. 2 षटक हाताळताना 1 सफलता त्यांनी अर्जित केलेली आहे. 21 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज गणेश पाटील येतोय. इथून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. न्यूयॉर्क पिंपळनेर संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. गणेश पाटीलचा सामना करत फलंदाज सचिन गायकवाड. बाहुबल्या भिवंडी क्रिकेट 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. वैयक्तिक 11 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. इथे मात्र वेगवान चेंडू मध्ये दिशाहीन चेंडू. दिशेवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. पंचांचा इशारा वाईट येतोय. अवंतता वाईट चेंडूने 27 धावा. गणेश पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर 4थं षटक करण्यासाठी आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सामने करेल गणेश पाटीलचा फलंदाज सचिन गायकवाड. इथे मात्र चेंडूला वेरकावून दिलेलं उंचच उंच आणि लांबच लांब. केतन पाटील फक्त पाहतच राहील. बाहुबली भिवंडी क्रिकेटच्या बॅटमधून निघालेला बाहुबली षटकार जिनके सामने ना हवा काम करते ना दवा काम करते. सचिन गायकवाड ऑन फायर. इन्व्हाइट करत आहेत. सर्वली संघ आपल्याला इन्व्हाइट करत आहे. क्या बात आहे. नक्कीच प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. हर्षदजी चौधरी आणि सागरजी भोईर यांच्याकडून प्रेक्षकांना जर ऐवज आपण बाहेर पकडता तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि जसे दिवस पुढे सरकतील तसंच या बक्षीमध्ये वाढ देखील होईल. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आपण जर ऐवज पकडता सीमाच्या बाहेर तर सागर भोईर आणि हर्षद चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. कॅच लोवर कॅश लो. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. ऐसा मौका फिर कहा मिलेगा, कारण 35 देखील जवळ येत आहे. इथे विकेट टू विकेट हा चेंडू समोर खेळल्या 20 मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा मानस नाही आपण बघतोय आणि धाडस देखील केलं गेलेलं नाही. एका धावेनेच दोन्ही फलंदाज समाधानी. संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 वर 34. आपण सामना बघतोय टीम वडोनगर विपक्ष जेशर रँकिंग मधील नंबर 1 संघ न्यूयॉर्क पिंपळनेर या दोन संघामध्ये 2 विजेतेपद 2 उपविजेतेपद या संघाचे नावे आहेत. न्यूयॉर्क पिंपळनेर संघ आपण पाहतोय सध्या फलंदाजी करताना. इथे या चेंडूला भिरकवून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. अगदी स्वर्गीय रतन गणपत भोईर प्रेक्षक स्टँडच्या वरून हा षटकार.
आपण पाहतोय बॅटवर घेता आलेला नाही चेंडू. बायचा इशारा तो पंचायत करून एक आव्हान देतो बायच्या रूपाने धावसंख्येमध्ये एक नेबर. धावसंख्या 41-41. प्रथम फलंदाजी करता न्यूयॉर्क पिंपलेर संघ आपण पाहतोय. सचिन गायकवाड आणि हार्दिक गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. चौथं षटक मार्गास गणेश पाटील चौथं षटक आलताना तर सामना करेल फलंदाज सचिन गायकवाड, ज्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला होता. क्लीन बॉल दांडी गुल सचिन गायकवाड याची गेली संपुष्टात. चौथा हादरा न्यूयॉर्क पिंपलेर या संघाला. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना पाहायला मिळालेला श्री गणेश भरोडी विपक्ष आतिश भामरे फॅम टीम शिलमात वल या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना न्यूयॉर्क पिंपलेर विपक्ष टीम वडोनगर या दोन संघामध्ये. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 41 आणि शेवटच्या षटकामध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज बादल पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये नयन पाटील मग सामनावीर फलंदाज हार्दिक गायकवाड जो ते काही षटकाच्या मदतीने 8 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. बादल पाटील शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. इथे मात्र अतिशय खराब चेंडू आणि चेंडू निघून जातोय या सीमा बार. पंचाचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. आव्हान तर धावा पाहायला मिळतात. दिवाळी संपली असली तरी मात्र धावांचा बोनस वडोनगर संघ पिंपलेर संघाला देताना बायचा चौकार आणि नो अशा प्रकारे 5 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि 5 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 वर. 46 आपण पाहतोय. फिल्डिंग साठी मात्र इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. वेल निघून गेलेला आहे आणि आता मात्र रिव्ह्यू फिल्डिंग साईडला घेता येणार नाही. धावसंख्या 46 46 आपण पाहतोय. काही सेकंदाचा वेल आपल्याकडे असतो त्या सेकंद मध्ये आपण रिव्ह्यू घ्यायचा असतो मात्र वेल इथे निघून गेलेला आहे. 46 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू फोर्स केलेल्या चेंडूला कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण फ्री चेंडू आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 47 वर. 47 लॉस ऑफ 4 विकेट लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना पाहतो न्यूयॉर्क पिंपलेर विपक्ष टीम वडोनगर या दोन संघांमध्ये आणि यानंतरचा दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आतिश भामरे फॅम टीम शिलमत वल विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन संघांमध्ये. टॉस साठी आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. लास्ट ऑफिशियल कॉल टॉस साठी दोन्ही संघांना. बादल पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनाकर फलंदाज नयन पाटील. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 47 धाव 47. फोर्स केलेल्या चेंडूला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. फलंदाज बादल नयन पाटील आल्या पावली माघारी परतताना.
नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. नयन पाटीलच्या रूपाने या पाचवा फलंदाज बाद होतोय या पिंपळनेर या संघाचा. आपण पद्धत नयन पाटील याला विशेष काही करता आलेलं नाही. गोल्डन डक वर तो बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय पिंपळनेर संघाकडून दिशान गायकवाड. पाच फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारत आपण बघतोय, अर्धा संघ डगआउटच्या आश्रयाला. न्यू बॅटर दिशान गायकवाड, हार्दिक गायकवाड आणि दिशान गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. क्लीन बॉल, गेन अंदर दंडा बाहेर. आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परतताना. तू चल मया या अशी स्थिती पाहतोय आपण पिंपळनेर संघाच्या फलंदाजांची. न्यू बॅटर मैदानामध्ये या पिंपळनेर संघाकडून दाखल होतो आपण पाहतोय या कुणाल. आणि विकेट हॅट्रिकवर आता मध्ये बादल पाटील, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 सफलता त्याने अर्जित केलेले आहेत. पाहू या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली विकेट हॅट्रिक ग्रिप सोपर त्याच्या नावे आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये जलालुद्दीन पाकिस्तानचा गोलंदाज ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने हा कारनामा केला होता. आणि T20 क्रिकेटमध्ये ब्रेट ली यांनी बांगलादेश विरुद्ध हा कारनामा केला होता. इथे मात्र आपण पाहतोय या खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र दिशेमध्ये फरकटताना गोलंदाज. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 48 48. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आपण पाहतो. यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचलतोय फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू. पंत 1 फॉर द ओव्हरचा इशारा देतात आणि या वाईडचा देखील इशारा करतात. कुणाल गायकवाडसाठी सुवर्ण संधी आहे. राजेश पाटील सारंग यांच्याकडून 2 षटकारांसाठी या 2000 पारितोषिक दिलं जाईल. इथे करार ऑनड्रायचा फटका, शतक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले शतक्षम पाहायला मिळते. एक धाव फलंदाज कुणाल पूर्ण करतोय. एका धावने अर्धशतक देखील पूर्ण होतोय न्यूक्रॉप पिंपळनेर या संघाचं. पिंपळनेर संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये शेवटच्या गोलंदाजांनी निर्धाव षटक करण्याचा कारनामा केला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. अगदी दक्षिण आफ्रिकन गोलंदाज पॉल ॲडम्स प्रमाणे त्याची गोलंदाज शैली पाहायला मिळाली होती. नेत्रेश गायकवाड जो मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 50 धाव आपल्याकडे झाले गेले तर अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. नो लुक शॉट, इथं मात्र चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. 54 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय शेवटचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे 55 धावा पहिल्या डावामध्ये न्यूक्लियर पिंपळनेर संघाने आपल्या धावफलकावर कोठून काढले आहेत आणि 56 धावांचं लक्ष्य टीम वडवणूकर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण टॉस करीत आहोत दुसऱ्या फेरीला. दुसरा सामना वळ आणि भरोडी. कॉल कोण करतो ते सांगायचं फक्त. भरोडी टीमचा कॉल असेल. हेड असा कॉल केला आणि टेल येतं म्हणजे वर्ल्ड टीमने टॉस जिंकला. अनमोल विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. मित्र याआधी भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. तरी सुद्धा हा प्रश्न मी तुला विचारेन. असं वाटलं की कोणत्या अशा मिस्टेक झाल्या का मागील सामन्यामध्ये जे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल? निर्णय सांगायचा. बॉलिंग. बेस्ट ऑफ लक वर्ल्ड. काही चर्चा आपण आयुष सोबत करूया. आयुष, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असतं? फिल्डिंग. बट आता बॅटिंग करावी लागणार आहे आयुष आणि मागील सामना पाहिला की रन्स बनतात. सो त्या अनुसार आता मॅच 5 असणार आहे. ते काय थॉट्स येतात? कोणता आकडा समोर येतो की जर या टोटल उचलो तर अगेन्स्ट डिफेंड करू शकतो एखादा आकडा आणि टीम सेम चेंजेस? टीम सेमच असेल. 50+ करण्याचा प्रयत्न करू. आणि आयुष, शेवटचा प्रश्न नक्कीच हा मी विचारणार आहे. तरी सुद्धा तुम्हालाही तोच प्रश्न विचारा. असं वाटलं की कोणत्या इम्प्रूव्ह असेल? काय नाही, फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बेस्ट ऑफ लक टीम भरोडी. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला टीम शिळोमाता वळणे आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि जेव्हा होईल सेकंड इनिंगला सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील करणजी काळन सर. धन्यवाद. स्ट्राईक. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर आणि विशालजी पाटील सर. आफ्टरनून सेशन वन्स अगेन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय हनुमान आणि जय भोलेनाथ सरवली आयोजित खासदार चषक 2025 दिवस पहिला आणि सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये आपण आहोत. टीम वडूनगर समोर 56 धावांचं लक्ष आहे आणि आघाडीची जोडी देखील आता मैदानाच्या आतमध्ये येते. पहिला डाव एक विनम्र सूचना, यानंतर देखील जे संघ खेळतात आणि आताही ते दोन्ही संघ खेळत आहेत. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. 2 मिनिटाचा बफर टाइम असेल. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे कारण यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस, सेकंड राऊंडची सेकंड मॅच आणि आजच्या 8 संघांचा पोलमधून एकच टीम निघणार आहे. सो क्वार्टर फायनल देखील आज खेळवली जाईल. पहिली थोडं फास्ट खेळा आपण प्लीज. प्रत्येक इनिंग नंतर जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग सेट झालेल्या बॅटर्सला सूचना प्लीज. टीम वडूनगर
चांगली बॅटिंग खास करून मधल्या फळीमध्ये हार्दिक गायकवाड आणि सचिन गायकवाड या जोडीकडून आपल्याला पाहायला मिळाली. विजयच्या बॅटमधून आल्याबरोबर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि 55 त्यांनी बनवलेला आहे. 56 धावांचा चेस आहे टीम वडूनगर समोर. मात्र इन्फॉर्म टीम आहे अगेन्स्ट न्यू एकविरा पिंपळनेर. या सीझनची धूम धडाक्यात ज्यांनी सुरुवात केली आहे. 2 स्पर्धांचं विजेतेपद ज्यांच्याकडे तर 2 स्पर्धांचे रनर्स देखील ते होते. दुसऱ्या बाजूला वडूनगर आहे 56चा चेस. त्यांनी पहिला सामना जिंकलेला आहे. राहुल चौगुले आणि केतन पाटील. आताही मला तो पहिला सामना आठवतोय. केतन आणि राहुलने केलेली पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप होती जबरदस्त होती. फ्लाइंग स्टार्ट केला होता. पॉवर प्ले मध्ये अटॅक ज्यांनी केला होता ते दोघंही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पिंपळनेर एक्सप्रेस ऋतिक म्हात्रे ऑन बॉलिंग मार्क. लॉंग रन अप आहे. वेगी त्याची ओळख आहे. पाहूयात या मॅच मध्ये समोर राहुल चौगुले. ओ व्हेरी फर्स्ट बॉल. ऑलरेडी ठरवलं होतं प्री डिटरमाइंड पूर्वनिर्धारितपणे की मला ऑनसाइडला स्वीप करायचं आणि लॅप स्वीप हे पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण त्याच्याकडून बघितले होते. पण कुठेतरी जो त्याचा फेवरेट शॉट असावा हे आवडते फटके देखील बऱ्याच वेळेला आपला आत्मघात करतात. वेगवान बॉलर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट लॅप स्वीपचा प्रयत्न पूर्णपणे फसलाच होता. एक फिल्डर आपण सध्या डाऊन दी ग्राउंड पाहतोय. थोडासा लॉंग ऑन पासून बाजूला काऊ कॉर्नर एक्झॅक्ट कमेंट्री बॉक्स समोर. आणि एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय तो डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचा मध्ये. मिड ऑनचा मिड ऑफ आहे. शॉर्ट कव्हरचा पॉइंट. थर्ड वन फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा आणि बॅकवर्ड आहे मागे. फुल टॉस वळवलाय. टायमिंग आणि ताकदीच्या जोरावरती लॉंग लेगला क्लिअर करणारा राहुल चौगुलेचा पहिला षटकार. क्षमस्व त्याबद्दल. चौकार आला. व्हॉट हॅपन. ठीक आहे आपण चेक करूया. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल बिकॉज थोडस संकोच आहे. लेफ्ट राईट षटकार चौकार. चला मॅच कंटिन्यू करा. जो काही सिग्नल आहे धावा 4 असतील 6 असतील ते आम्ही तुम्हाला देतोय. टीव्ही अंपायरने षटकार आहे. चला खातं उघडतंय राहुल चौगुलेचं आणि वडूनगरचं 6 धावांनी. पुन्हा सिग्नेचर शॉट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आता फिल्डर चालले तिकडे. शेवटच्या क्षणाला उचलून थ्रो करतायत ते. डीप बाउंड्री आहे. जनुमान क्रीडा नगरी सरवलीची सर्वात मोठी बाउंड्री आहे तिकडे आणि तिला क्लिअर करणं सहसा सोपं नाही. सिंगल येते. सिंगलच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. 7 रन्स. इंटरेस्टिंग मॅच आहे. जे बॉलिंग युनिट आहे न्यू एकविरा पिंपळनेरचं चर्चेत राहिलेलं आहे. आपण पाहतो की मागच्या सुरुवातीला आता या सीझनच्या त्यांनी 2 विजेतेपद पटकावलेले आहेत. 2 रनरअप्स देखील आहेत. ते चांगला परफॉर्मन्स करतात आणि असं म्हटलं देखील जातं ना की जर तुमच्याकडे चांगले बॅटर्स असतील तर तुम्ही एका दुसरा सामना जिंकू शकता. जर तुमच्याकडे चांगलं बॉलिंग युनिट असेल बॉलर्स असतील तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. समोर लॉफ्ट केलाय. जरी फिल्डर असला तरी खेळण्याचा प्रयत्न. वाव काय जजमेंट होतं. जबरदस्त कॅच लॉंग ऑनला नयन पाटील कडून. नयन रम्य अशी कॅच. प्रेक्षकांचा जल्लोष आणि पहिली विकेट. केतन पाटील 0 बाद. मॅनेजमेंट टीमचा सिग्नल आलेला आहे. ते कॉन्फिडंट आहेत. मॅनेजमेंट टीम ऑलरेडी सगळी आमची बसलेली आहे वरतीच. त्यांनी बघितलेलं आहे आणि तिकडूनच सिग्नल आला. पहा कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दखल आमच्या मॅनेजमेंट टीमने देखील घेतलेली आहे. मागे होता पडदा. जबरदस्त कॅच. खास करून नयनचं जे जजमेंट होतं सुरुवातीला फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की नयनच्या वरतून जाईल बॉल. त्या पाईपलाईन वरती पडतोय की काय पण नयनला ते मान्य नव्हतं. नयनची नजर त्याच्या डोळ्यांची तीक्ष्ण होती. जबरदस्त कॅच. अशा परिस्थितीमध्ये बॉडीचा बॅलन्स करणं मागची जी बाउंड्री लाईन आहे तिला पाहणं जज करणं
उडी, ती टायमिंग आणि त्यानंतरची कॅच त्याची जबरदस्त होती. चांगला फिनिश केला. नयनने कॅच पकडली. केतनची विकेट आली आहे. जाने प्रिव्हियस मॅचचा वडून ओगरचा मॅन ऑफ द मॅच देखील होता. जबरदस्त स्टार्ट करत असताना 30 पेक्षा जास्त धावा त्याने बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. रन चेस आहे. विकेट लवकर आली आहे. 36 रनची त्याची ती इनिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती या मॅच मध्ये. आता आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय वडून ओगरचा गिरीश पाटील. होल्डर मात्रे वन्स अगेन ओव्हर द विकेट. ऑन साइडला हुक केला. पिक करत असताना बॉल स्क्वेअर लेग रीजनला धडक मारतोय. वडून ओगरचा होल्डर आला आणि त्याचा बॅट मधून पहिला आडिट षटकार. असा शोल्डरला बॉल चढला होता पण होल्डरचं टायमिंग जे होतं बॅट स्विंग जो होता त्या स्विंगने बॉल गेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 वरती. शेवटचा बॉल ऋतिक मात्रे. पॉवर प्ले नंबर 1 पुढे आलाय. चांगला स्लाइस केला बॉलला. कव्हरच्या गॅप मधून मागे चालला होता बॉल. पहिला वेगाने होल्डरने डबलचा कॉल दिला आणि डोळ्यांची पापणी लवता न लवता दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 56 ला चेस करत असताना टीम वडून ओगर 15 for 1 15 ला 1. त्यासाठी जवळपास तुम्ही 7 मिनिटं घेतलेले आहेत. सो प्लीज देवकवीरा पिंपळनेर कॅप्टन लक्षात घ्या. स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. जेव्हा पहिला बॉल पडला होता ऑलरेडी आम्ही तो टाइम लिहिलेला 3:36 बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील या सूचना आहेत. सेकंड ओव्हर नयन ऑन साइडला इथे बॉल वरती चढला होता पण बॅकवर्ड स्क्वेअरला डीप मध्ये फिल्डर आहे. जजमेंट पहिला बाउन्स वरती उचललाय त्याने. थ्रो करतायत. 1 धाव. सर्वात डीप बाउंड्री आहे. फिल्डर्स इनफिल्ड मधले म्हणतात की कदाचित कॅचला ट्राय करायला पाहिजे होतं. मागून बॅकअप आलं असतं तुला पण सुरुवातीला स्टार्ट घेतला नव्हता. इनफिल्ड मध्ये असा डीप मध्ये असा स्टार्ट घेणं मॅटर करतं. बॅकवर्ड स्क्वेअरला आतमध्ये बोलवलं गिरीशसाठी. एक्स्ट्रा कव्हर बाहेर काढतात. नयन ट्रॅप आहे सध्या तरी आपण जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर मधून नाही तर लॉंग ऑफला येतात. मिड ऑन आत आहे. ऑन साइडला लॉंग ऑन आहे आणि डीप स्क्वेअर लेग. सेकंड पॉवर प्ले. ओ एक प्रचंड होता मात्र इथं लाईन मिस केली आहे. लेग स्टम्पला जरूर हा बॉल बाहेरून निघत असताना विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईटचा सिग्नल आलाय. नयनची जी रिॲक्शन होती सांगून देते की लेग स्टम्पच्या किती जवळून गेलेला आहे बॉल. आउटचा दी लेग स्टम्प. वाईडने धावसंख्या आपण पाहतोय 17 वरती. जरूर या मॅच मध्ये केतन नाही पण राहुल आणि गिरीशची ही जी पार्टनरशिप आतापर्यंत आपण बघितली आहे 17 धावा आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 बॉल इथे बाकी आहेत. ओहो विकेट कीपर मागे कॅच पकडतात. अपील आहे. स्ट्रॉंग अपील आहे. अपील तर तुम्हाला करावीच लागणार आहे. कॉट बेंड विकेट असेल लेग बिफोर विकेट असेल या गोष्टींसाठी जर अपील केली नाही तर अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. ती अपील तर त्यांनी जरूर केली आहे. दोन्ही अंपायर्स मध्ये आपल्याला चर्चा पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने जे खेळाडू आहेत अपील तर फार जोरदार झाली होती. पाहूयात अंपायरचा सिग्नल काय येईल.
बॅटर सेफ, नॉट आउट आहेत. धावसंख्या थांबलेली आपण पाहतोय. टोटल स्कोर सध्या जर आपण बघितलं तर तो 17 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक वन्स अगेन. नयन प्रश्न विचारतात आता बॅटर्सला. नयन पुढे आला, लॉफ केलाय, डान्सिंग डाऊन द विकेट. स्ट्रेट बॅटने लॉंग ऑनला क्लिअर करणारा गिरीशचा षटकार. बॉल वारंवार येत होते. आता होल्डरने स्टेप आउट केलं, लेंथ पर्यंत पोहोचला आणि स्ट्रेट बॅटने लॉफ केलं बॉलला. धावा 23. आक्रमण इथे आता पूल करायचा होता. टॉपेचा आहे बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातात होता. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळते गिरीशला. जीवनदानांचा फटका बसू शकतो. नाराज आहे नॅन. जबरदस्त कॅच त्याने अगोदर टिपली होती मागच्या ओव्हरमध्ये जेव्हा केतनची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. इकडे तो गोलंदाजी करतोय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होता तन्मय कडून कॅच ड्रॉप झाली आहे. मॅचचं प्रेशर तुम्हाला हँडल करावं लागेल. जे काही करायचंय ते मैदानाच्या आतमध्ये. धावासंख्येला सध्या तरी तुम्ही डिफेंड करता. स्टार्ट भेटल्या वळून अवघरला. सेकंड ओव्हर सुरू आणि पॉवर प्ले मधले अजूनही बॉल बाकी आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. 25. अजूनही गरज 31 धावांची. बॉल बाकी असताना ओव्हरऑल 20 बॉल आणि 31 धावा. धावा आणि रन्स बॉल मधलं अंतर तितकं नाहीये. पण सध्या जो हा सामना चाललाय असता तरी बॅलन्स. ओहो, पुल करायचं होते ती. राईट झाला बॉल. कॉन्क्रीट विकेट आहे इथे. एज जरूर होती. देन हेडला बॉल आणि मग तिकडून सिली पॉइंट कडे. 1 धाव सिंगलने. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. 19 बॉल मध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. जर टॉप ऑर्डर मध्ये तुम्ही जर या बॅटर्सना सध्या आउट केलं तर मॅच मध्ये विवेकवीरा पिंपळनेर देखील येऊ शकते. पण जे बॅटिंग राहुल चौगुले आणि गिरीश पाटील आक्रमण करतायत. पुढे आलाय, ऑप्शनचा बाहेरचा बाउन्सर भेटला, कट केलाय, कवचला बॉल चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार आले. 4 धावांनी पावर प्ले एंड होतोय. 1 गडी बाद. टीम वडून अवघर 30 धावा धावा फलकावरती. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि गरज आहे ती 26 धावांची. आणि आता नुसतं कंटिन्यू करून जमणार नाही तर त्याला विकेट काढावे लागणार आहेत. इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागणार आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आणि फक्त उरल्यात त्या आता 26 धावा. सेट बॅटर आहे गिरीश पाटील, वळून अवघरचा होल्डर. ओहो, लाईन मिस केली आणि जावं लागेल आता पॅव्हलियन मध्ये. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. ऋतिकने सांगितलं, धक्का दिलाय दुसरा, वळून अवघरला.
थर्ड ओव्हरला कंटिन्यू करत असताना पाहायला मिळालाय. ही जी ओव्हर आहे ही इव्हेंटफुल असू शकते, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. नवीन बॅटर दीपराज गुरव मैदानाच्या आतमध्ये येतात. मधल्या फळीचा आक्रमक शैलीचा बॅटर आहे वडू नवकरचा, जो आता 4थ्या क्रमांकावरती आलाय. पण या विकेटने मॅच फसू शकते. ऋतिक मात्रे ज्या धाटणीचा ज्या शैलीचा गोलंदाज आहे, बऱ्याच वेळेला त्याला पण बघितलेलं आहे आणि सुरुवातीच्या त्याच्या क्रिकेटिंग कारकिर्दीपासून तो अशाच पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि फार लवकर खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील खेळलेला आहे. ही ती मॅच आहे, पुन्हा त्याला दाखवून द्यावं लागेल. 17 बॉलचा खेळ बाकी आहे, धावा पाहिजे वडू नवकरला त्या 26. हो, थ्रू दी लाईन खेळायचा होता बॉल, बॅटच्या आत लागला, मिड ऑनला डबलची कदाचित चान्स असेल का? गुरवचा कॉल होता पण डीप मधून नयनचा वेगाने आलाय, त्यामुळे राहुलने थांबवलंय. या क्षणाला विकेट जाता कामा नये, त्यामुळे नो रिक्स. एक धावेवरती राहुलने नकार दिला दीपराजला. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या सध्या आपण पाहतोय 31. बॉल बाकी आहेत अजूनही 16 आणि 16 बॉल मध्ये धावा पाहिजेत 25. नेक टू नेट फाईट, सामना येऊ शकतो क्लोज. सध्या तरी अशा वाईब्स येत चाललेल्या आहेत. ऋतिक मात्रे वन्स अगेन सेट बॅटर आहेत चौगुले. लेफ्ट स्वीप, डीप मध्ये बॉल चाललाय लॉंगच्या फिल्डरसाठी. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल त्याला बीट करून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावांनी धावसंख्या 35च्या घरात. बॉल बाकी अजूनही आपण पाहतोय ते 15 आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचं आहे 21. मॅच बनत चालली आहे. चौगुले अटॅक करतात. ओहो, स्लॉट मध्ये दिलाय, खराब लेंथ, बॉलला फेकून दिलाय. राहुलने उडवला रॉकेट. षटकार. जर 3 षटकार लागोपाठ त्यांच्या बॅटमधून येत आहेत. षटकाराला मॅच मध्ये आणतोय. 41 झालेले आहेत. हो, स्टेप आउट फुल टॉस होता. जस्ट आपण बघितलं तर बॅटचा चेहरा उघडला होता त्यांनी. आउटसाइड एजने बॉल शॉर्ट थर्ड कडे सिंगल येते. सेन्सिबल आणि मॅच्युअर इनिंग आतापर्यंत आपण बघितले, कारण बॉल जसा येतोय तसं उत्तर देतात. काही फटके त्यांनी बनवलेले आहेत. आताचा जरी फुल टॉस असला तरी त्यांनी बघितलं की मॅच मध्ये आपण आहोत, त्यामुळे नो रिक्स नाही घेतली. फक्त बॉल जसा होता तसं सिंगल इकडे कन्वर्ट केले. स्ट्रायकिंग एंडला आमंत्रण होतं ते दीपराजला. धावसंख्या पोहोचली 42. बॉल बाकी 13 आणि 13 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्यात 14. मॅच्युअर इनिंग, कारण केतनच्या विकेट नंतर जबाबदारी राहुलची होती. गिरीशने त्याला साथ दिली, त्याची विकेट पडली आहे. दीपराज स्ट्रायकिंग एंडला सध्या. 13 बॉल 14. ओहो, शेवटच्या क्षणाला लिफ्ट केलं बॉलला, डाऊन द लेग, वाईड आला. 13 मध्ये आता 13 रन बॉल इक्वेशन. क्लोज झाली आहे मॅच. जो स्टार्ट भेटला सुरुवातीला पावपलेला त्यांनी कॅपिटलाइज केलं. 15 पहिल्या षटकामध्ये, 15 दुसऱ्या षटकामध्ये आल्या. 30 धावा 2 षटकांमध्ये त्यांनी बनवल्या. इथेही आतापर्यंत 13 आलेले आहेत, म्हणजे ऋतिक दोन्ही षटकांमध्ये प्रोडक्टिव्ह राहिलेला आहे. फुल टॉस होता पण बॅटचा आत लागलाय. कार्पेटने डीप मध्ये बॉल झाला मिड विकेटला. फिल्डिंग चांगली झाली आणि या सिंगलने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावांना वडू नवकर चेस करते. विकेट 2 पडलेल्या धावा 44. बॉल बाकी आहेत 12 आणि धावा पाहिजेत त्याही 12. 12 बॉल 12.
नामवंत खेळाडू वळचे अतिशय आता बांबरे यांना विनंती असेल की आपण मंचावरती, आणि त्याचबरोबर प्रशांत दादाने विनंती आहे आपणही मंचावरती या. सहर्ष स्वागत आहे खासदार चषक 2025 मध्ये आपलं. या मॅच मध्ये जो आता गोलंदाज आलाय त्याने पहिल्या मॅच मध्ये करून दाखवलं होतं. चायना मॅन आहे, बॉल हवेत आहे, चान्स असेल. सिली मिड ऑफला जो फिल्डर ठेवला होता त्याने कॅच पकडले. मॅच अजूनही संपली नाही, कुठे जाऊ नका. विकेट आली आहे दीपराज गुरवची. सहा बॉल 13 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये सध्याचं समीकरण 12 बॉल 12ची मॅच होती. 11 बॉल 12 वरती आली आणि नवीन बॅटरचं आगमन उज्ज्वल गुरव इन ॲट नंबर 5. सेट बॅटर सध्या तरी राहुल ऑफ स्ट्राईक आहे. 11 बॉल मध्ये धावा बनवायचा 12, आणि हा सामना नेत्रच्या हातामध्ये. जर पिंपळनेरला मॅच मध्ये आणायचंय तर जे काय करायचंय ते खास करून गोलंदाज नेत्रजला. उडवलाय, जाईल बॉल. एलिव्हेशन, ताकद, टायमिंग, आणि प्रेक्षकांनी पकडले कॅच. वाटतंय मिळतील 1000. आणि इकडे चेहऱ्यावरचा आनंद बराच काही सांगून देतोय. पहिला भाग्यवान विजेता खासदार चषकाचा मीत भोईर. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 50. ओ फुल लेंथ होता इथे, पण अंपायरला लाईन पाहावी लागणार आहे. लेग स्टंपचा बाहेरून 51. 51 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आता बाकी आहेत अजूनही 10 धावा पाहिजेत, फक्त 5. लॉफ्ट करायचा होता उज्ज्वलला, बॉल पडला, बाहेर वळतोय. युनिक बॉलिंग ऍक्शन आहे. चायना मॅन आहेत आणि त्यामुळे बॉल कशा पद्धतीने टाकतात, बॉल कुठे वळणार थोडंसं कठीण होतं बॅटर्सला ओळखत असताना. 9 बॉल 5. वन्स अगेन आउट साइड एज आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, सिंगल येते आणि राहुल येतोय आता स्ट्रायकिंग एंडला. बॉल बाकी आहेत आता ते अर्थातच 8 धावा पाहिजे 4. मॅच बनली आहे. पाहुयात इथून देखील गोलंदाजाने कमबॅक केलं. राहुलची विकेट आली. मॅच लास्ट ओव्हर मध्ये जाऊ शकते. होईल का तसा? मिस टायमिंग, मिस टायमिंग. डीप स्क्वेअर लेगने धाव ठोकली आहे, पोहोचलाय. ओ कॅच ड्रॉप. दोघांचं भांडण वळून अवघडचा लाभ तर झालाय आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण देखील. कॅच कदाचित जो डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर होता अगोदर धावला होता तन्मय, त्याची कॅच कदाचित कुणालची कॅच होती. त्याने अटेम्प्ट देखील केलं होतं. शेवटच्या क्षणाला असं वाटलं व्यवस्थित कॅच पकडतात, मात्र तिकडून तन्मयची एंट्री झाली. 2 धावा आल्या, 2 धावा फक्त पाहिजेत. बॉल बाकीत 7. चुका झालेल्या क्षेत्ररक्षणामधून गोलंदाजांना मार पडलाय. कमी गती ए जाता ये. फायनलकडे बॉल चाललाय. 2 नाही तर चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन. 56 धावा सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आल्या. वडूनवगर टीम हार्ड लक न्यू एकविरा पिंपळनेर इन्फॉर्म टीमला खासदार चषकाच्या बाहेर काढले ते टीम वडूनवगरने. जबरदस्त बॅटिंग. राहुल चौगले नॉट आउट राहिला. 29 धावा त्याने बनवल्या मॅच मध्ये. 17 धावा गिरीश कडून आपण बघितल्या तर उज्ज्वलच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पण सुरुवातीला फर्स्ट सेशन मध्ये ज्याने पॉवर प्ले मध्ये बॉलिंग केली, अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट काढले. बॅटिंग करत असताना अवघ्या 7 बॉल मध्ये इम्पॅक्टफुल 17 धावा बनवणारा